तर आम्हाला इथं काही जास्त मजा नाही आली. वाट लागली, वाटोळा झाला, वाटोळा. मला पहिले आले यार, तू खानवास सोडतोस मग. एक काम कर, तू असं बस, तुम्ही लहानपणी कसे बसायचं ते एकदा डेमो दाखवा ना. दाखवा ना, लहानपणी कसे बसायचं ते एकदा डेमो दाखवा ना. आता बसून दाखवा ना, बसून कसं आता बोलतो मोठा आता. नाही तू जाम खानवास सोडशील यार, मी लगेच 5 मिनिटात तुला. पण आलाय माझा हगू आता. ए बंद कर. जगाला कळणार आहे की हागण्यावरून भांडणे करत होते. तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय व्लॉग. आणि आज आपल्यासोबत अंग्रेज आहे. अंग्रेज इज हिअर गाईज. आणि आम्ही सगळे चाललोय इमॅजिकाला. शुभम कम हिअर बेटा, लय ऊन लागतंय. कौन सा राइड करने जा रहे हैं हम? रोलर कोस्टर. कितना रुपीज? मौज को चुके से वापस आएंगे. जर हा ब्लॉग अपलोड झाला तर समजा की हावत, नाहीतर तुम्हाला बुंदी पण भेटेल आणि रात्री मटन पण भेटेल. चलो बोलो गणपती बाप्पा मोरया. आम्ही रवाके घेऊन आलो सकाळी 8 वाजता आयंगर बेकरीमध्ये जाऊ. सो तुम्ही हवरटपणा आम्ही कुठंच सोडत नाही, ह्याचा शुद्ध एक्झाम्पल. मध्ये कोक होते ते चोरून घेऊन आलो. ए त्याला माहित नाही तू आणलीस. मी नाही घेऊन आलो, शुभम घेऊन. हा काय डार्क फॅन्टसी आहे इथं. निघूया. बाय बाय. तर अशा प्रकारे मी इंट्रोडक्शन करून देते. ह्याला तर अख्खी दुनिया ओळखते, अंग्रेज द ग्रेट. अंग्रेजची बहीण मेंढी, तुम्हाला माहिती आहे, तिचा एक किस्सा आहे तो आपण नंतर सांगू. काठीच जाते. हा आहे शुभम, आमचा दुसरा भाऊ. आणि मी तर तुम्हाला माहितीच आहे, माझा चॅनल आहे हा. आणि आम्ही सध्या आहोत एक्सप्रेस वेला. अशा प्रकारे आम्ही काय मध्ये आता इंटरेस्टिंग झालं तर दाखवतो. ऋतिक बोलते सारखं ब्लॉग कर, तर काय सारखं तर ब्लॉग कर बोलते, स्वतः काही बोलाय पण नाही, फक्त पोट बोलते. यार रवा केक खायला या. उतरलो रे. भारी है ना आयंगर बेकरी. थोड़ा सा गलती हो गया गाइस, थोड़ा सा गलती हो गया, इसलिए यू टर्न लेना पड़ रहा है. यू टर्न भी नहीं, रिवर्स जाना पड़ रहा है. पैसा है हमारे पास, पर हमने मैप नहीं देखा. हमको जाने का लेफ्ट, हम ले लिए राइट. तो अभी हम पीछे जा रहे हैं. ये देखो, हा बघा, हा बघा माणसं गाडी थांबवते. हे बाबा गाड्या बघ. डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत आणि फक्त आता बाळे काका आलेत नाही म्हणून थोडा टाइम लागणार आहे. तोपर्यंत तुम्ही त्याला काहीतरी ठेवायचं आहे गाडीमध्ये. आलेलो आहोत रे जीवाची मुंबई करायला. आधी ताईने ब्लॉग स्टार्ट नव्हता केला आणि आम्ही जवळजवळ 4 मिनिटं बडलोय. तर मी हे सांगत होते की आम्ही आलोय आता, आणि मी एवढा वेळ ब्लॉगच काहीच रेकॉर्ड नाही झालं. जवळजवळ 2-3 मिनिटं आम्ही फक्त बडबडत होतो. आता क्यों नहीं हो रही ब्लॉगिंग, यही रीजन है. होगा ये डर है, डर खौफ. डर है. थीम पार्क देखने का खौफ है ये. ठीक आहे. तर बेंडी आमची बोलत give up होती, करते. टॉपिक असा होता की तिने गिव्ह अप केलंय या राईड्स बघून. थांबा दाखवते. हे बघा, हे बघून तिने आत्ताच गिव्ह अप करून टाकले. असं काय बोलू नको. मस्क ना हुई है. कितना रुपीज? कितना रुपीज. ठीक आहे चला. तर आता मी थीम पार्कला आलोय, पण आमच्या तिकीटचं असं झालंय की आम्ही थीम पार्क आणि स्नो पार्क असा तिकीट घेतला होता, पण आता ते बोलतायत की नाही आहे स्नो पार्क. तर आमचे सवंगडी तिकडे भांडतायत आणि आम्ही चिल मारतोय. आम्हाला काही फरक पडले नाही. आम्ही फक्त पैसे दिलेत, आम्हाला फिरवा. आणि आमचे पैसे पण त्यांनीच भरले. ए माझे मी तो फक्त बोलला की मी ताईचे भरतो, नंतर बोलतो 2700 तर दे असं बोलतो. म्हणजे इथे प्रत्येकाने प्रत्येकाचा फायनान्स केलेला आहे. फक्त माझा आता भरलाय. आता फायनल डिसिजन काय होतो तो आम्ही तुम्हाला सांगतो. जन्माला आलेला तो अमावस्या होती. सो फायनली प्रथा परंपरा आणि रूढीनुसार आम्ही ज्या तिकीट्स काढल्या होत्या, जोरात बोल.
म्हणजे आमचे मोठे बंधू राहिले त्यांनी तिकीट्स काढल्या होत्या. त्या तिकीट्समध्ये त्यांनी चष्मा लावून नव्हता काढले. स्नो पार्क त्याने वाचला, हा. पण इथे येऊन बघतो तर स्नो पार्क इन्क्लुडेडच नाही. म्हणजे त्याच्यामुळे आता मला गरमीतच मारायला लागणार आहे. एक्साइटमेंट होती की आम्ही इमेजिकला चले या पण हा. त्याचा सगळा सत्यानाश बट्ट्या बोल. ह्या जाड्यामुळे झालेला आहे. थांबा तिकडे बघा. कौन है ये लोग, कहां से आते हैं ये? त्यामुळे तुम्हाला सांगतो मी, विश्वास ठेवा, आपण मोठ्या भावावर कधी नका ठेवू. हे बोलणं आहे ना, पहिले तर मला 2x वर टाकायला लागेल, कारण एवढ्या हळूहळू बोलते. फोन आलाय थांबा. ओके, आम्ही पहिल्या राईड मध्ये बसायला आलोय. आणि ही काय बाळा, इंडिया काहीतरी इंडिया दाखवतात असं पूर्ण इंडियाचा टूर दाखवतील, म्हणजे मोठ्या स्क्रीनवरती. पण असं वाटत नाही की आपण स्क्रीनवरती बघतोय, असं वाटतं की स्पेसमध्ये आहोत आपण. ठीक आहे. तर आता आम्ही सांगतो एक्सपिरियन्स. मी काही शूट नाही करणार आहे कारण आम्ही वर जाणार आहोत. उगाच माझा फोन पडला तर चला बाय. तो माणूस सांगून गेलाय की सीट बेल्ट नका लावू. हा शूट उभा होते बाजूला लावते, तरी पण शांतपणा करायचंय. शांतपणा आमच्यासोबत नाही. आमच्यासोबत नाही. हा डिसोन केलाय. तो बोललाय सीट बेल्ट नका लावू, तरी पण नाटक आहे. तर आम्हाला इथं काही जास्त मजा नाही आली. आता आम्ही चाललोय डीप स्पेस मध्ये. तिथं फक्त आम्हाला वर नेला, इंडिया दाखवला, खाली आणला, कायच वाटलं नाही. आता इकडे बघू काय आहे काय. एसीची हवा खायला गेलो फक्त. आता बघतो. आणि ही ट्विनिंग ठरवून नाही झाले, ही को इन्सिडेंटली झाले. ही पनवेलवरून आले आणि मी पुण्यात होती. असं असतं. दिल मिले हे हमारे बहनों के. घाण होता, जाम घाण. वाट लागली, वाटोळा झाला, वाटोळा. मी काय बोलतो, आता उठलाय. आता आम्ही गेलो होतो डीप स्पेस मध्ये आणि मी सध्या डीप स्पेस मध्ये आहे. भाई काय वाट लागली. 2 मिनिटाचीच राईड होती पण वाटोळा झालाय आयुष्याचा. अचानक से पहिल्यांदा आम्ही गेलो ना, फक्त वर नेलं आणि खाली आणलं. आम्ही म्हटलं काय फालतूगिरी आहे. दुसऱ्यांदा आता इकडं तर मला असं वाटतं जर हा ब्लॉग अपलोड नाही झाला तर समजा मी गेलेली आहे. तर आम्ही एक्सप्रेस पास घेऊन पण काय फायदा नाही. बरं लोक रिटर्न चालले आणि पुढचा तर ताई बोलणार आहे कारण की तिचा ब्लॉग चालू आहे. ट्रॉमा लागलाय मला, ट्रॉमा. जगली वाचली तर आपण भेटू काय. एक हार्ट अटॅक घेऊन गेला, अजून 2 आले. मला म्हणजे मी माझं तोंड ना आता एवढा उघड आहे. राईड मध्ये इथपर्यंत उघडलेलं. हे डोळा पण हलतोय बघ. डोळा उघड दाखवते. आमची लायकी ह्याच्यात बसण्याची आहे आणि आम्ही स्वप्न कसले बघतोय माहितीये की कुठे गेली ती राईड. याचा स्वप्न बघणं चालू आहे. लायकी याची आहे. साला अपुन का खोपड़ी चक्कर खा गया. काय पाहिजे ट्रॉमा. आता हिच्यात चालली आहे मी आणि एकदा परत बघून घ्या मला. या राईड नंतर एकच बोलेन, खतम, टाटा, बाय. तुम्हाला लाईव्ह दाखवतो, लाईव्ह. आम्हा एक बॉल आहे ना, अजून एक बॉल आहे ना. तर आता या पेंड्युलम मध्ये आमच्या सोबतचे गेलेत. आमची अजिबात 0% पण हिंमत झाली नाही. त्याच्यामुळे 1 लाख रुपये दिले तरी पण मी जाणार नाही.
अजिबात जाणार. आणि त्या मोठ्या रोलर कोस्टरमध्ये पण जाणार नाही बाबा. मला यूट्यूबमध्ये चांगलं काम करायचं आहे. इंस्टाग्रामवर 100K फॉलोअर्स झाले पाहिजे आपले. बाकी ह्यांना काय करता येत ते करू दे. पैसा बरबाद झाला तरी चालेल, पण आयुष्य खराब करून घेणार नाही. मज्जा आहे पण. चला आता भेटूया, दाखवते त्यांची काय फाटलेली तुम्हाला. आमचे शेर अजिबात जाऊ शकत नाही मी ह्याच्यात. मौत का नंगा नाच. हा बघा इथं चाललेत बघा ते. आज मैं भी बात डालूंगा. आज मैं मर गया भैया. क्यों मर गया? कोई को मत बुलाना. घर पे चलो. चलो इधर. जिरले आता. जिरले ती सांगत नाही. जिरले ती सांगत नाही. एवढी जिरवल्यानंतर आता जरा पेटपूजा करायला आलोय. आणि स्पॉन्सर आहेत ऋतिक मुरबेकर. अशा प्रकारे बुर्गीर आलेला आहे. आणि इकडे बघा रेडबुल सोबत कोक पीक पिणं चालू आहे. लय गरम आहे, लय गरम. हे लोक आता नायट्रो मध्ये नेत आहेत मला. आणि आता तुम्ही खरं बोलते, जगायचे चान्सेस जाम कमी आहेत माझे. शुभम तू काय बोललास या पेंड्युलम मध्ये? हा पेंड्युलम मध्ये काय काय बोलला सांगते. जय फादर मेरी. बोलतो जय फादर मेरी. मदर मेरी ना आठवली. फादर मेरी आठवली करा डायरेक्ट. आता ज्याचा कॉन्फिडन्स एकदम जमिनीच्या खाली आहे ना, तो सगळ्यात पुढे गेलाय. ते म्हणजे आमचा अंग्रेज ऋतिक मोरबेकर. आणि ताई, तुला काय मी वाटतंय? जिला इथं ओढत नेत आहेत. काय वाटतं तुला, काय होईल राईड मध्ये? ह्या राईड मध्ये गेला मला उलटी होणार आहे, कारण मी आताच बर्गर खाल्लंय. चिकन बर्गर मधलं चिकन आणि बर्गर दोन्ही वेगळं होणार आहे. कोंबडी बाहेर येणार आहे. मेंढी चाल. बुधवारी ऑफिसला जाईल ना. इसकी गारंटी मैं नहीं दे सकता. ऑफिसला हे बघून तिची खतम झाली आहे. खतम झाली आहे ती. सगळ्यात जास्त एक्साइटेड असलेले पोरीचं तोंड बघा. खतम झाली ती खतम. हा पोरगा मला ओढत नेतोय, मी नाही जाते. आणि ही मला त्याच्यात जायचंय. ही मला तिथं जायचंय. आणि जशी जवळून राईड बघितली ना, ही फाटून हालत आले. पण आम्ही जाणार. तरी पण जायचं. काय होतं? मला नाही जायचं. माझं कन्सेंट नाही आहे बर्गर याच्यामध्ये. खाल्लेला बाहेर काढणार पण आम्ही जाणार. बाय बाय. मला ही नायट्रोला जातानाची तोंड बघून घ्या एकदा. आणि मला नाही वाटत मी 2 पायावर परत येणार आहे. पण येणार. तुम्ही राईड बघून घ्या फक्त. आणि हे बघ, हे मस्त तुम्हाला आम्ही डेमो देऊच. हे स्प्रिंकलरनी मस्तपैकी आम्हाला गार करून पाठवते की बाबा तुम्ही भिवू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. नायट्रोचा नायट्रोजन असा होणार आहे ना. नायट्रोजन उडून जाणार आहे. कुठे Still. दिल तिजोरीत ठेवायला जागा जर द्या. तुम्हाला आमच्या व्हिडिओ पुढे बघायचे असतील तर प्रेयर करा की आम्ही. अरे बाबा आपण जगलोय वाचले, त्यांना व्हिडिओ अपलोड झाली तर कळणारच आहे की अरे एडिट हा, मी म्हणजे केली म्हणजे जगले. नाही तरी आम्हाला आमचा फोन जर कोणाला भेटला तर या फोनमध्ये हा व्हिडिओ आहे, तो तुम्ही पोस्ट करा. आम्ही जगलो वाचलो तर बघू पुढे. सावधान राहा, सतर्क राहा. अरे मम्मी मला आमच्याकडून नाही हे लोक जायचंय. ऍग्रीमेंट साईन करून घेत आहेत की यांची मला नाही जायचंय. मला नाही जायचंय. लवकर या लवकर. ही माझी पण कव्हर कर. आता तिथं थांबल तिथं थांबल आणि डायरेक्ट काय
गेल्या पलीकडे गेल्या. तिकडे कसं जायचं? संपली का? काय हे काय बाई याच्यानंतर मी बोलीन की नाईट्रो नक्की करावे. जाम भारी जाम भारी. खतरनाक. म्हणजे पैसा वसूल. 33 कोटी देव प्लस बाकीचे पण जे देव आहेत. भेंडी कुठे 33 कोटी देव प्लस बाकीचे पण जे देव आहेत सगळे आठवले. मम्मी पप्पा आजी आजोबा पंजा पूर्वज पण आठवले. सगळ्यांची नावं पण आठवत होती. काय सांगू, कुल देवापासून वय देवा महाराजापर्यंत सगळे आठवले. गणपती बाप्पा, हर हर महादेव, अल्लाहू अकबर, फादर मेरी जय, सगळा बोललो. बैरी भवानी कालकाय सगळ्या फादर मेरी अल्लाहू. एक मिनिट तुम्हाला सीन दाखव. भूपती भूपती देवा भगवती भगवती देवा. अल्लाह अल्लाह मेरे राम जी राम जी प्रीत इथं जाऊन आलोय भाई आम्ही. जाम भारी. सांप्रदायिनी सुपिनी मला असं वाटलेलं मी सगळ्यात जास्त घाबरेन. सगळ्या राईड मध्ये माझे डोळे बंद होते, पण या राईड मध्ये मी पूर्ण व्ह्यू बघितलाय. पूर्ण मेरा राइड भी दिखाना बाकी है. जाम भारी एक्सपिरियन्स. आता बोलतात परत जाऊया यायला. मी सगळ्यात जास्त घाबरत. जाम भारी. नाईट्रो नक्की करा. घाबराल पण लाईफ टाइम एक्सपिरियन्स होईल. लाईफ टाइम म्हणजे मरणाची भीती गायब. कसलं आता हम अमर है, अमर अमर. ऐसा feel ह्याच्यानंतर होगा. तुम्ही मला पाताळात नाही, आम्ही जायला तयार आहे भाई. एवढी म्हणजे भारी स्वर्ग आहे. नर्क कायच नाही, नदीत डुबून मरणं कायच नाही. म्हणजे याच्यावर सगळं कधी आठवलं मला, सुरू झाला. सगळं. सरळ देव पण बोलवली तर स्वर्गात पण माझी नरकात मम्मी पण आहे ना, माझ्या बोलवली. डोळ्याच्या अशा बिबुळाच्या मध्ये होती. मम्मी माझं तोंड जो होतं ना, तिथं जर त्यांनी कॅमेराची काहीतरी समोर सीटच्या समोर जर कॅमेराची सेटिंग केली ना, तर तुम्हाला असे बघायला भेटतील ना सीन. हमारे अमेरिका में ऐसा कुछ नहीं होता. हमारे अमेरिका में बहुत सारा कुछ नाही होता नाही, है. अमेरिका बोलताय तू कोण आहे, हम बोलते तू कोण आहे. अबे दिखाते हैं इंडिया में, देखो ऐसा मौत को छू के टक से वापस आए हम. क्या करोगे बे अमेरिका वालों. हाँ? बोल चाचा ओ मस्त का नाही आहे. भैया चाट दो. आपको चाट दो. फकरा गेला लगेच. हाय. आता वाजले 6 आणि भानगड, राजा सॉरस आणि मिस्टर इंडिया ह्या 3 राईड बंद झालेल्या आहेत. तिचं हे होतंय की लवकर का नाही आलो. हे लोकांनी लेट केला. हे भेंडी एकटा सांगोळ घेत होती, तिच्यामुळे लेट झाला. आणि हा ऋतिक, ह्या चीजवाला पाव खायचा होता. झालं ना बंद राईड्स. माझा गोंडाच भाव. चला आता काय राईड्स बंद झाल्या तर काय भेटेल तर करतो. चला बाय बाय. लंबूजी आणि टिंगूजी आहे तिथं. कसं उभा आहे बघ ना. जा त्याच्या बाजूला उभा राहा ऋतिक, किती वेळ दिसतोस बघू. सगळीकडे हात मिळवायला पाहिजे ना. अशा प्रकारे आमची उदास झालेली आहे. 3 चांगल्या राईड मिस झाल्या आमच्याकडून. ते पण बाळामुळे बाळामुळे जाड्या म्हणजे त्यांना बोलली सकाळी नाश्ता करू नका घरी, पटपट निघा. तरी पण निघाले नाही. आणि आम्ही नाश्ता दोघं नाश्ता करूया, अन्नाला अंडा पाव गेलो. खाऊया, मग चीज खाऊया, मग अजून काय खाऊया. आम्ही ते सगळं घेऊ घेऊन खाऊया. आणून रेडी करेपर्यंत या लोकांना फ्रेश व्हायला पाहिजे होतं. आम्ही दोघं गेलो होतो नाश्त्याचं सामान आणायला. अशा प्रकारे भेंडी पडलेली होती. पडली असती पण भेंडी वाचली. तो शॉर्ट मला भेटला असता ना तर जाम भारी झाला असता, पण ठीक आहे. तरी पण आम्ही प्रयत्न करतो तुम्हाला देण्याचा. थांबा. नाही आला रे, नाही आला. वास्तु का नाहिए. टोपी कितनी लिया. चाट दोगे, टोपी देंगे, लेंगे भैया. टोपी कितनी लिया. दो क्या
दोघे क्या जमत नाही हे आता सोबत नाही भैया दोघे क्या टोपी या नाही वा आता आम्ही चाललोय या धबधब्याच्या आतमध्ये. परत 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 बदरी की दुल्हनिया ₹50 काट आहे तुम्ही ना त्याला. पहले से पगार कमी दिया है बड़ा क्या कमी टाइटन हो तर अशा प्रकारे आमची इमॅजिका ट्रिप सक्सेसफुल झाली आहे आणि आता संध्याकाळ झाली आहे. मस्त सगळ्या राईट लागल्यात. मी व्ह्यू दाखवते तुम्हाला. आणि हा अंग्रेज ह्याचा मला जाम राग आला. आम्ही बोलतो त्याला मानगाव चलतो तो येत नाही. नाला एक काय तो नाला एक नंबरचा नाला आहे. हो 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 मी चालतो ना गाडी. तू टेन्शन नका घेतोस. काय रे सरकारी दवाखाना चालू आहे ना चालू आहे ना. तिथं आपली मम्मी सदस्य पण होती सरकारी दवाखान्यात. तुला तुझा इलाज बाहेर थांबा. मी तुम्हाला एकदा व्ह्यू दाखवते नाईटचा. आणि हा आपण इथेच व्लॉग आपण इथेच एंड करतोय. गणपती बाप्पा मोरया. अशा प्रकारे आम्ही फायनली निघालो आहोत पनवेलला. हा व्लॉग इथेच एंड होत आहे. आमचा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्लॉग लाईक करा, हाईप करा, कमेंट करा, शेअर करा दबायला विसरू नका. आणि बेल आयकॉन दाबायला बेल आयकॉन. अशा प्रकारे आपण भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. सी यू. बाय बाय.